हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे? आज आपण तूप कसं करायचं सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत. रोजची साय काढून 8 दिवस फ्रीजमध्ये साठवून ठेवायची. फ्रीजमधून रात्रभर साय बाहेर काढून ठेवायची. रात्रीच त्यात विरजण पण घालून ठेवायचं, म्हणजे सकाळी आपल्याला लोणी काढायला सोपं जातं. आता एका पातेल्यात काढून घ्यायचं. आपण दहीचं विरजण घालून ठेवल्यामुळे लवकर लोणी निघतं. आता याला असं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे लोणी 5 मिनिटातच फिरवल्यावर निघतं. सगळं एकजीव होतं आणि लोणी वर येतं. उन्हामुळं काय होतं, लोणी पातळ होतं, त्यामुळे बर्फ घालून घेतलेला आहे निघतं, त्यामुळे लोणी घट्ट वर येतं. जर तुमच्याकडं थंड पाणी असेल घातलं तरी पण चालेल. मी तर पाणी पण घालून घेतलेलं आहे, थंड आहे. तर हे सगळं परत घुसळून घ्यायचं आहे. उन्हामुळं काय होतं, लोणी पातळ होतं, त्यामुळे बर्फ घातल्यामुळे ते घट्ट होतं आणि वर येतं लवकर. त्यामुळं बर्फ घालायचा आहे उन्हाळ्यामध्ये आणि मग हलवायचं आहे. बघू शकता तुम्ही, लोणी आलेलं आहे 5 मिनिटातच वर. जास्त पण रवीनं घुसळायची गरज आपल्याला लागलेली नाही, लगेचच लोणी आलेलं आहे. आता यात पाणी घालून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतल्यासारखं आपण 8 दिवस ठेवलं होतं ना, मग त्याला वास येतो, म्हणून पाणी स्वच्छ धुवून एका पातेल्यात पाणी घेऊन परत काढायचं आहे. कारण स्वच्छ धुवून आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे तूप छान होतं, वास येत नाही. अशा प्रकारे सगळं लोणी आपण काढून घ्यायचं आहे. सगळं नितळून हाताने काढून घ्यायचं. सगळं आता इथं आपण काढून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं लोणीला, म्हणजे तुपाला वास येत नाही. तर ताक इथं शिल्लक वेगळं ठेवलेलं आहे आणि लोणी पण काढलेलं आहे. ते गॅसवर ठेवायचे. ताक मी इथं झाडाला घातलेलं आहे, कारण ते खूप दिवसाचं आहे ना, त्याला वास येतो. झाडाला घातलेलं पण चांगलं असतं, म्हणून मी इथं झाडांना घालून घेतलेलं आहे. ते गॅसवर ठेवून हलवत राहायचं आहे. थोड्या वेळाने फेस येतो, तरी पण हलवत राहायचं आहे, घाबरायचं नाही आहे. गॅस बारीकच ठेवायचा. वेळ लागतो या प्रोसेसला, अर्धा तास किंवा पाऊण तास तरी लागतो. बघू शकता तुम्ही, आता घट्ट होत आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तूप करून घ्यायचं आहे. अजून पण हे झालेलं नाही, वेळ लागतो, गडबड करायची नाही. परत असा फेस येतो आणि बेरी आहे नी ती चॉकलेटी होते. परत हलवतच राहायचं आहे. आता थोडं पाणी मारायचे शिंतोडे, म्हणजे ते खाली जाता फेस, आणि फेस याचं थोडं वाढतं, कमी होत नाही. पण पाणी आल्यावर चुटचुट आवाज येतो, म्हणजे तूप आपलं तयार झालेलं आहे असं समजायचं आहे. झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता एक लवंग घातलेली आहे मी इथं, वास खूप छान येतो तुपाचा. तूप झालेलं आहे, गॅस बंद करून घ्यायचा. पूर्ण तूप सगळं गाळून घ्यायचं आहे. वर जी बेरी राहते ना, त्यापासून मी एक ट्रिक करणार आहे, म्हणजे सगळं तूप त्यातूनही निघतं. चाळणी अशीच थोडी वेळ नितळायला ठेवायची आहे, म्हणजे तूप खाली निघतं सगळं. तर बेरी एक परत त्याच पातेल्यात घालायची आणि त्यात पाणी ओतून घ्यायचं एक तांब्यावर आणि ते उकळून घ्यायचं आपल्याला. पाणी उकळल्यावर भांड्यामध्ये चाळणी ठेवायची परत आणि सगळं वरचं बेरी आहे ना, ते गाळून घ्यायचं. आता बेरी चांगली उकळलेली आहे, आता ती गाळून घेऊया. सगळी बेरी अशा प्रकारे गाळून घेतलेली आहे. वरून चमच्यानं पण दाबून घ्यायचं आहे. आता ही बेरी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा त्याची वडी वगैरे पण करू शकता. आपलं खालचं राहिलेलं जे पाणी आहे ना, ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. यातून पण उरलेलं तूप तयार होतं आणि भांडं पण स्वच्छ आपल्याला घासायला निघतं लगेच, त्यामुळे असं केलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ना, तूप वर आलेलं आहे आणि पाणी खाली राहिलेलं आहे. हे तूप पण आपण एका कढईत घालून सगळं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप वेगळं राहतं, पाणी वेगळं जातं. बर्फ झालेला आहे तुपाचा, वर आलेला आहे. तर ते सगळं आपण कढईत घालून घेणार आहे. आता हे तूप सगळं आपण गॅसवर ठेवायचं आहे. याचा आवाज येतो चटचट. तो आवाज बंद झाला की समजायचं की पाणी निघून गेलेलं आहे. आवाज पूर्ण शांत व्हायला पाहिजे, तोपर्यंत याला तापवायचं आहे. आवाज बंद झालेला आहे, झालेलं आहे तूप आपलं.
बघा केवढं तूप निघालेलं आहे. तुम्ही पण ही ट्रिक वापरून तूप उरलेलं बेरीतून काढू शकता. आता हे परत गाळून घ्यायचं आपल्याला एका भांड्यामध्ये. चाळणी ठेवून मी तर सगळं गाळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही बेरीतून पण आपण किती तूप काढलेलं आहे आणि भरपूर आपलं तूप पण तयार झालेलं आहे. अशा ट्रिकने तूप तयार करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.